Hello, am I audible? Yes, ma'am. Okay. Screen is visible to all? Screen is visible or not? Screen दिसते का सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. So we Yes, have ma'am. completed chapter number 6 yesterday. So anyhow we are going to take revision. So today I will complete whatever 2 मॅम points are अजून there. नोट्स शेअर केले नाही तुम्ही. कुठले? हे पल्स अॅनालॉग मॉड्युलेशन केल्यात ना मी कालच केलंय. ओके आय विल केले ते जस्ट शीट मध्ये केलेत का मॅम? शीट मध्ये केल्यात हे बघा. ही शीट मी आता तुम्हाला आता परवापासून मी सगळं व्यवस्थित दाखवते. काल मी ऍड केलंय. काल दुपारी ऍड केलंय हे बघा. आता इथं जिथं तुमचा 6वा चॅप्टर चालू झालाय की नाही, स्टार्टेड चॅप्टर 6, हा. तर ह्याच्यामध्ये हे सुरुवातीच्याच रो मध्ये जे आहे ना, ह्या नोट्स ऍड केल्यात बघा मी काल. तिथूनच आता शेअर केलेले. ह्या ज्या फायनल नोट्स आहेत ओके मॅम. ते ऍड केलेत 6व्या चॅप्टरच्या. ते वेब फॉर्म मुळेच थोडं राहिलं होतं. ते स्केच पेनने परत करायचे होते म्हणून. फक्त या चॅप्टर मध्ये बाकी सगळे पॉइंट्स त्या नोट्स मधलेच रेफर करा. फक्त हे पॅम, पीपीएम आणि पीडब्ल्यूएम हे जे पॉइंट्स घेतलेत की नाही आपण त्या डायग्राम साठी, ते फक्त त्या रिस्पेक्टिव्ह क्लास नोट्सच्या शीट मधून ऍड करा. म्हणजे हे पण मी तिथे ऍड केलेत बघा. आता इथं पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन कन्सेप्ट हा ज्या दिवशी पॉइंट झालाय त्याच्या पुढच्या इथं तुमच्या व्हिडिओची लिंक आहे. आणि इथं क्लास नोट्सच्या कॉलम मध्ये मी ते रिस्पेक्टिव्ह पॉइंट्स आपले म्हणजे जे आपण ज्यातलं रेफर केले ते सगळे तिथं ऍड केलेले. ओके, ते तुम्ही बघून घ्या आणि काय राहिलं असेल तर सांगा. अकॉर्डिंगली वी विल मेक दॅट. ओके, पीडब्ल्यूएमचं इथे ऍड केलेलं आहे. परत आता हे कंपॅरिझनची जी आपण घेतली होती शीट, comparison between PAM, PPM, PWM. That sheet also I have added. ओके, आता हा एकदा हे जे कंपॅरिझन आपण घेतलं होतं ना चार्ट, तो त्या रिस्पेक्टिव्ह पॉइंटच्या पुढे ते ऍड केलेलं आहे. ओके, सो दिस चार्ट आय हॅव ऍडेड. सो आफ्टर completion of the syllabus, when revision we will start, शनिवारी काय करू आपण, on Saturday we will discuss. Actually, I have planned to take the revision from the sequence only, means from first, second, third, fourth, like that only we will take. कारण जर डायरेक्ट हा बोला. मॅम आयसी ला कोणतं चॅप्टर आहे? 5वा आणि 6वा आयसी ला कोणते चॅप्टर आहेत त्याच्यावरनं मग त्याच ते रिव्हिजन रिवाइज करायचे का? तसं काही प्रॉब्लेम नाही बरं का. ते तुम्ही म्हणताय ते एका दृष्टीने बरोबर आहे. 5व्या 6व्याची रिव्हिजन घ्यायची. पण आता आपल्या केसमध्ये काही स्टुडंट असे पण आहेत की ज्यांनी पहिल्यापासून अटेंड केलेलं नाही आणि त्यांचा बराच पार्ट बुडालेला आहे. मग त्यांचं डायरेक्ट जर परत 5वा 6वा रिवाइज केला तर त्यांना परत बेसिक काहीच क्लिअर होत नाही, असं होतंय. त्यामुळे मी पहिला मॅडम हा आयसी बोल पहिल्या दोन ठेवीन. आयएस आयसी ला पहिले 2 ठेवा. हा, बरं, मग तुम्ही काय म्हणताय 5वा आणि 6वा रिवाइज करायचा का आधी? जे रिवाइज नाही करणार त्यावर आयसी हा आयसी ठेवा. नाही, 5वा आणि 6वा हा मॅम. सांगितलंय. तरी मी आज अजून एकदा बोलून घेते सीसीएनशी आणि उद्या तुम्हाला सांगते. पण जसं रेग्युलर म्हणजे सगळ्यांचे असतील ना, आता इतर टीचरनी 5वा आणि 6वा सांगितलंय ना आयसी ला? नाही मॅडम, डीटीच्या ते हा. मॅडमनी पहिले 2 सांगितले. होय का? हा मॅम. आणि बाकी सब्जेक्ट टीचरने ज्यांनी करंट शिकवले त्यांनी ते सांगितले, ज्यांनी रिव्हिजन फर्स्ट पासून घेतली त्यांनी फर्स्ट सांगितले मॅम, असं केलंय. नाव यू टेल मी व्हॉट इज कन्व्हिनियंट फॉर यू. फर्स्ट फर्स्ट टू टू मॅडम. चॅप्टर्स और लास्ट फर्स्ट टू चॅप्टर? फर्स्ट मॅम. फर्स्ट टू. फर्स्ट टू. Okay, Ganesh, Ankita, what about others? Who is CR of your class? देशमुख. देशमुख, वैष्णवी देशमुख का? नो नो, महेश देशमुख. Mahesh Deshmukh is there in the lecture? नाही का सायली महेश देशमुख? साय हा, सायली is CR no? मी सीआर सायलेंटली. ठीक आहे ठीक आहे. But others also you can put your opinion, not only CR.
तुम्ही पहिल्या दोन म्हणताय का बाकीचे? हा मॅम. येस मॅम. येस मॅम. फर्स्ट पासूनच चालू करू. येस मॅम. बरं. ठीक आहे, आता हे आपण डिस्कस झालं म्हणून मी विचारते. जर ऑप्शन असेल आपल्याला तर आय विल डिस्कस टुडे अँड आय विल टेल यू टुमॉरो. और आय विल पुट मेसेज ऑन द ग्रुप. पण जर सगळ्यांनीच तसे सांगितले, समजा इन केस 5वा आणि 6वा जर एचओडीने सांगितला किंवा डिपार्टमेंट लेवलला जर तसंच फायनलाइज झालं तर 5वा आणि 6वा ठेवूया. जर आपल्याला काही त्यात असेल फ्लेक्झिबिलिटी तर आपण पहिला आणि दुसरा ठेवू. ओके. आणि सिक्वेन्स नुसार तर शक्यतो एसीचा पेपर लास्टच असतो आयएससी मध्ये. सो वी हॅव सफिशियंट डेज. सो टुडे आय विल डिस्कस अँड आय विल टेल यू टुमॉरो. ओके. आता आज सिलेबस संपला की उद्या तुमचं प्रॅक्टिकल आहे. ऑन फ्रायडे वी आर हॅव्हिंग प्रॅक्टिकल. So tomorrow I will take practical and from Saturday we will start with the revision. Okay. So still if any doubt or any discussion you want to make, we will do in last 5 or 10 minutes. Okay. Now we will first complete whatever are the remaining points. So chapter number 6 आपण काल complete केलाय. Chapter number 6 मध्ये, so this syllabus we have covered. Comparison of, so actually we have seen the points in chapter number 6. If quickly we have to revise. Classification बघितलं आपण pulse modulation चा आधी. नंतर बेसिक PAM, PPM, PWM हे 3 टाइप बघितले. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल बघितलं, त्याच्या वेव्हफॉर्म्स बघितल्या. Then we have seen the comparison between that 3 types of the pulse analog modulation. Then sampling theorem we have seen. Sampling theorem मधल्या 3 conditions आहेत. Exact sampling, over sampling, under sampling. Then Nyquist rate for the sampling. That point also we have seen. 2 definitions आहेत. Nyquist rate आणि Nyquist time interval. So that 2 definitions also we have seen. Then types of sampling, natural sampling and flat top sampling. या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे त्याचे वेव्हफॉर्म्स आपण बघितल्यात. त्यानंतर we have seen the generation methods for PAM, PPM and PWM. And last point we have considered the pulse code modulation, ज्याच्यामध्ये कुठल्याही वेव्हफॉर्मच्या फॉर्म मध्ये सिग्नल ट्रान्समिट न करता कुठल्या फॉर्म मध्ये ट्रान्समिट होतो सिग्नल PCM मध्ये. In which form the signal is transmitted in pulse code modulation? Beats. It is in the form of bits. Okay, so all these points we have completed in chapter number 6. आता ह्याच्या assignment questions आणि MCQs आपण नंतर डिस्कस करू. First we will complete whatever are the remaining points from chapter number 5. Okay, so any doubt in points in chapter number 6? If any point you have not understood, that we can revise at the time of revision. Okay, but at least for revision lectures you should attend continuously. नाहीतर काय होतं, खूप वेळा रिव्हिजन म्हणलं की जे रेग्युलर अटेंड करतायत त्यांना खूप वेळा रिपिटेशन होत होते. दॅट इज गुड ऍक्च्युअली, बट सम मे फील दॅट सेम पॉइंट इज रिपीटेड नंबर ऑफ टाइम्स. ओके, ऍटलीस्ट रिव्हिजनच्या लेक्चरला तरी पहिल्यापासून सगळ्यांनी प्रेझेंट राहावा. सो दॅट ऍटलीस्ट नाव यू हॅव वन चान्स टू गेट लिंक. अँड नॉट ओनली एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, बट कन्सेप्ट जे आहेत कम्युनिकेशनचे ते तुम्हाला 3 वर्षी लागणार आहेत ENTC मध्ये. त्यामुळं अगेन वेन वी आर गोइंग टू रिवाइज फ्रॉम स्टार्ट यू हॅव टू अटेंड इट रेग्युलरली. ओके, सो नाव फ्रॉम चॅप्टर नंबर 5 2 पॉइंट्स आर रिमेनिंग. ओके, चॅप्टर नंबर 5 आहे FM ट्रान्समिशन. ह्याच्यामध्ये आपण FM ट्रान्समिशन आणि रिसेप्शन दोन्ही पॉइंट्स कंबाईनली बघितलेले. तर ह्याच्यामधला जो पॉइंट राहिलेला आहे तो आपण इथं स्टडी करतोय. ओके, so can anyone tell which point is remaining? Can anyone recall? कुठला पॉइंट राहिला आपला 5व्या चॅप्टर मधला? रेशिओ डिटेक्टर अँड डिस्क्रिमिनेटर. ओके, तर FM डिटेक्शन मेथड्स किंवा FM डिटेक्शन चे सर्किट 4 टाईपचे सर्किट आहेत FM डिटेक्शन मध्ये. तेव्हा रेंजचा इश्यू होता आणि बरेच स्टुडंट ऍबसेंट होते, त्यामुळे आपण तो नंतर घेऊ म्हणून सांगितलं होतं. मग FM डिटेक्शन मध्ये 4 टाईपचे आहेत सर्किट. जर नुसतं FM डिटेक्टर सर्किट विचारलं तर तुम्ही ह्या 4 पैकी कुठलंही एक एक्सप्लेन करू शकता, पण 4ही पॉइंट वरती सेपरेट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके,
So FM detection circuit, mainly there are of 4 types. Can anyone tell? First one, it is slope detector. What is second FM detector type? Balance the slope detector. Second, it is the balanced slope detector. Then third one, it is Foster Foster-Cili discriminator. Okay, Ratio third one, detector. it is Foster-Cili discriminator, and fourth one, it is the ratio detector. मग जर फक्त FM डिटेक्टर सर्किट एक्सप्लेन करा म्हणलं तर ह्यातलं कुठलंही तुम्ही करू शकता, पण हे 4ही पॉइंट असे आहेत ज्याच्यावरती तुम्हाला सेपरेटली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा ह्या 2 वरती कंबाईनली एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण स्लोप डिटेक्टर आणि बॅलन्स स्लोप डिटेक्टर दोन्हीचं वर्किंग प्रिन्सिपल सेम आहे. फोस्टर-सिली डिस्क्रिमिनेटर आणि रेशो डिटेक्टर ह्याचं सुद्धा वर्किंग प्रिन्सिपल थोड्याफार प्रमाणात सेम आहे. ओके, सो बेस्ड ऑन दिस पॉइंट separate question can be asked, or these two combinedly can be asked, and these two can be asked combinedly. Now out of this we have covered this slope detector type, then balanced slope detector also we have completed, and today we are going to see this Foster-Cili discriminator and ratio detector. Okay, so but to have just link, we will see the concept of FM डिटेक्टर. आता AM डिटेक्टर मध्ये 2 टाइपचे सर्किट बघितलेत आपण, डायोड डिटेक्टर आणि इट इज कॉल्ड एज एनव्हलप डिटेक्टर और रेक्टिफायर डिटेक्टर. ओके, बट द बेसिक डिफरन्स between AM detector and FM detector, what is the basic difference? Can anyone tell what is the basic difference in AM detector and FM detector? काय आहे दोन्ही मधला डिफरन्स, मला सांगू शकताय का कोणी? आता कुठलाही डिटेक्टर असेल, आता फॉर एक्झाम्पल FM डिटेक्टर आहे, त्याला बेसिक इनपुट सिग्नल काय असणार आहे? व्हॉट विल बी द इनपुट सिग्नल फॉर FM डिटेक्टर? बेसिक इनपुट काय असतं डिटेक्टरला? ऑब्विसली येस, FM सिग्नल. ओके, फर्स्ट बेसिक असणार आहे ते FM. मग AM मध्ये काय होत होतं, जो काही AM चा डिटेक्टर आहे त्याला बेसिक इनपुट दिलं होतं आपण AM सिग्नल, आणि त्या AM चं कन्व्हर्जन डायरेक्टली आपल्याला कशामध्ये मिळत होतं? मॉड्युलेटिंग मध्ये. कुठलाही जरी डिमॉड्युलेटर असला किंवा कुठलाही जरी डिटेक्टर असला तरी त्याचं मेन टास्क काय आहे? द मेन टास्क ऑफ डिटेक्टर इज टू रिमूव्ह द कॅरियर अँड टू रिप्रोड्यूस द ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल ऍट द आउटपुट. हे कुठल्याही डिटेक्टरचं बेसिक फंक्शन आहे. मग इथं बघा, जस्ट फॉर युअर रेफरन्स आय एम रायटिंग, AM डिटेक्टर जो आपण बघितला किंवा दुसरे कुठलेही डिटेक्टर असतील तर त्याच्यामध्ये काय होत होतं? डायरेक्ट AM पासून आपल्याला कुठला सिग्नल मिळत होता? वी आर गेटिंग द मॉड्युलेटिंग सिग्नल फ्रॉम AM. पण FM मध्ये असं होत नाही. FM चं कन्व्हर्जन डायरेक्टली मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये होत नाही. FM चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं पहिल्यांदा? कॅन यू टेल? फर्स्ट कन्व्हर्जन ऑफ FM इज इन विच फॉर्म? बघितलेत आपण पहिले 2 सर्किट. सो FM चं डायरेक्टली मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये कन्व्हर्जन होत नाही. ह्याच्यामध्ये 2 स्टेप येतात मध्ये. फर्स्ट AM इज कन्वर्ट FM इज कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ AM सिग्नल. म्हणजे ह्या FM च्या इक्विव्हॅलंट AM सिग्नल आपल्याला मिळतो, आणि त्या AM सिग्नलच्या पुढे आपण काय वापरतो? AM डिटेक्टर, जे आपण चॅप्टर नंबर 4 मध्ये बघितलेले आहेत, AM डिटेक्टर सर्किट. ह्या रिसिव्ड AM सिग्नलच्या पुढे AM डिटेक्टर सर्किट यूज करून ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये मिळतं आपल्याला? दिस वी आर गेटिंग इट्स कन्व्हर्जन इन द फॉर्म ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. दॅट इज द बेसिक डिफरन्स. आता हे क्विकली मी तुम्हाला 5 मिनिटात रिवाइज करून सांगते, जे पहिले 2 टाइप बघितलेत ते. कारण बॅलन्स स्लोप डिटेक्टर, फोस्टर-सिली आणि रेशो डिटेक्टर ह्या सगळ्याचं फंक्शनिंग आणि सर्किट डायग्राम 80% इट इज सेम. फक्त बॅलन्स स्लोप डिटेक्टरच्या कंपॅरिझनने फोस्टर-सिली मध्ये काहीतरी अजून सम मॉडिफिकेशन वी हॅव डन सो दॅट द परफॉर्मन्स इज मोर इन्क्रीज्ड. ह्याच्या कंपॅरिझनने रेशो डिटेक्टरचा परफॉर्मन्स परत चांगला असतो. ह्या 4 सर्किट मध्ये जर कम्पेअर केलं आपण
The ratio detector is giving the better performance in all these three types. Okay, so FM चं पहिल्यांदा AM मध्ये कन्वर्जन होतं आणि AM च्या पुढे AM डिटेक्टर यूज करून आपण मॉड्युलेटिंग सिग्नल तिथं जनरेट करतो. ओके, तेच पॉइंट्स आपण बघितलेले आहेत ह्या पर्टिक्युलर चॅप्टर नंबर 5 च्या त्या लास्टच्या पॉइंट मध्ये. ओके, सो इफ यू see this FM detection process. So first FM चं कन्वर्जन जो AM मध्ये करतो त्या सर्किटला काय म्हणतो आपण? फ्रिक्वेन्सी सिलेक्टर circuit. So frequency selector circuit is converting this FM in the form of equivalent AM आणि AM च्या पुढे AM detector circuit यूज करून आपण त्याच्यामधून मॉड्युलेटिंग सिग्नल एक्सट्रॅक्ट करू शकतो. ओके, याच्यावरचा व्हिडिओ पण आपण त्यावेळेस बघितलेला आहे. आय हॅव शेअर्ड दॅट व्हिडिओ ऑन युअर व्हॉट्सअप ग्रुप की ह्या FM चं कन्वर्जन ऍक्च्युअली AM मध्ये कसं होतं. डू यू रिमेंबर दॅट व्हिडिओ? How the FM is converted in the form of AM with the help of frequency selector circuit. म्हणजे दोन सर्किट ह्याच्यामध्ये यूज करायला लागतात. फ्रिक्वेन्सी सिलेक्टर FM चं AM मध्ये कन्वर्जन करतो आणि AM च्या पुढे आपण AM डिटेक्टर वापरला की त्याचं कन्वर्जन आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये मिळतं. ही कुठल्याही FM डिटेक्टरची बेसिक ब्लॉक डायग्राम आहे. So this basic block diagram you can apply for any type of detector out of this 4. म्हणजे तुम्ही कुठल्याही डिटेक्टरच्या सुरुवातीला ही बेसिक ब्लॉक डायग्राम काढू शकता. दॅट विल गिव्ह द ऍडिशनल वेटेज इन द मार्क्स. ओके, ही डायग्राम समजली. बेसिक डायग्राम आपण बघितली ऑलरेडी. जस्ट आय एम रिवायझिंग. FM मधला बेसिक प्रिन्सिपल लक्षात आलं? हाऊ FM इज कन्वर्टेड इन मॉड्युलेटिंग सिग्नल. काय आहेत त्या कन्वर्जन स्टेप्स FM च्या मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी? येस, प्लीज गिव्ह द आन्सर. येस मॅम. So these are the basic things. मग आता इथं बघा, पहिला जो टाइप बघितला होता आपण स्लोप डिटेक्टर, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? ह्या ब्लॉक डायग्राम वरूनच आपण सर्किट डायग्राम त्याची ड्रॉ केलेली. मग फ्रिक्वेन्सी सिलेक्टर सर्किट इज नथिंग बट इट इज अ ट्युनिंग सर्किट विच कन्सिस्ट ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर. हे एक ट्युनिंग सर्किट इथं आपण सुरुवातीला वापरलेलं आहे. हा पहिला जो डॉटेड चौकोन आहे or whatever is the square, dotted square, that is showing the frequency selector circuit. So it is converting that FM in the form of AM. आणि ह्याच्या पुढे हे जे सर्किट वापरलेले आहे कुठले सांगा मला? This diode, capacitor and resistor. Which is this circuit? Next circuit in this circuit diagram. टँक सर्किट. डिटेक्टर. This is the AM detector. Detector. त्याच्यातला आपण एनव्हलप डिटेक्टर यूज केलेला आहे. LC हे जे आहे ते ट्युनिंग सर्किट आहे किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण? फ्रिक्वेन्सी सिलेक्टर. हा FM ला AM मध्ये कन्वर्ट करतो आणि हा जो AM मिळालाय तो पुढे आपण AM डिटेक्टरला दिला की त्याच्यामधून आपल्याला ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो. हे ह्याचं this video you watch again so that you will recall how that FM is converted in the form of AM. Okay, then this is the slope detector. पण ह्याच्यामध्ये काय होतं? हे बेसिक स्लोप डिटेक्टरचं सर्किट आहे. ह्याच्यामध्ये that linearity we are not getting in the output किंवा स्लोप एरर म्हणजे काय की एक्झॅक्टली जे इनपुटची फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या प्रत्येक व्हॅल्यूला आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी एक एरर राहतो विच इज इन द शेप ऑफ स्लोप. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द स्लोप एरर. अँड टू अवॉइड दिस स्लोप एरर इन स्लोप डिटेक्टर which another type we are going to use instead of slope detector. हे स्लोप एरर रिमूव्ह करण्यासाठी कुठला टाइप वापरतो आपण FM डिटेक्टरचा? स्लोप बॅलन्स डिटेक्टर. So that to overcome the effect of slope error we are using the next type of detector which is called as the balanced slope detector or it is also called as the dual slope detector. ह्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे वर्किंग प्रिन्सिपल. फक्त डिफरन्स काय? इथं दोन कॉम्बिनेशन वापरलेले सगळ्याचे. तुम्ही जर दोन डायग्राम कम्पेअर केल्या तर इथं इनपुट सेम असतं, फक्त आउटपुटला जे आहे सेकंडरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर. दिस इज ट्रान्सफॉर्मर सर्किट. वॉट एव्हर इज सेकंडरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर दॅट इज सेंटर टॅप. आणि ह्याला वरच्या साईडला सुद्धा एक AM डिटेक्टर यूज केलेला असतो
At this lower side also one AM detector it is used. Okay, so this point if you see input it is same, output ला काय केलेले बघा, इथे एक टँक सर्किट किंवा ट्युनिंग सर्किट वापरलेले ट्रान्सफॉर्मरच्या प्राइम upper side of secondary winding and lower side of the secondary winding. So these two circuits, tuning circuits we have used here, and here the two detectors are used. म्हणजे जे एका क्वांटिटी मध्ये प्रत्येक सेट होते स्लोप डिटेक्टर मध्ये, ते बॅलन्स स्लोप डिटेक्टर मध्ये काय असतात, these are in the form of two sets in case of the balanced slope detector. Okay, so here what is the difference? आता इथं आपल्याला जसं इनपुट FM ची फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीच्या इक्विव्हॅलंट मध्ये एम्प्लिट्यूड मिळतं आणि त्याचं कन्वर्जन AM मध्ये होतं आणि AM पासून AM मधून आपण कॅरियर सबस्ट्रॅक्ट करून त्याचं कन्वर्जन मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये करतो. दॅट इज ऑफ स्लोप डिटेक्टर. बॅलन्स स्लोप डिटेक्टर मध्ये this input circuit is tuned to the frequency which is equivalent to carrier. आता आणि हे जे सर्किट आहे that circuit it is tuned to the frequency which is greater than carrier, and this another circuit T2 that is tuned with the frequency which is less than carrier. त्यामुळे इथं FC minus del F दिलेले. Already this point we have completed. Just in revise we can recall that, or you just tell me one question's answer की आता FM मध्ये फ्रिक्वेन्सी प्रत्येक पॉइंटला चेंज होते. मग मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला FM ची फ्रिक्वेन्सी कॅरियर पेक्षा जास्त असते का कमी असते मला सांगा. त्याच्यावरती हे सगळं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आहे. FM ची वेव्हफॉर्म आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. FM मध्ये काय होतं, प्रत्येक पॉइंटला FM ची फ्रिक्वेन्सी चेंज होते. कशाच्या अकॉर्डिंगली चेंज होते FM ची फ्रिक्वेन्सी? कॅरियरची फ्रिक्वेन्सी चेंज होते प्रत्येक पॉइंटला FM मध्ये. मग कुठल्या पॅरामीटर नुसार कॅरियरची फ्रिक्वेन्सी चेंज होते FM मध्ये? मॉड्युलेटिंग सिग्नल नुसार. मॉड्युलेटिंग सिग्नलच्या एम्प्लिट्यूड नुसार. मग ऑब्वियसली व्हेन द मॉड्युलेटिंग सिग्नल्स एम्प्लिट्यूड इज पॉझिटिव्ह, frequency of the FM signal will be greater than carrier or less than carrier? Greater than. It will be greater than carrier. आणि जेव्हा FM सिग्नल मध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल मधलं निगेटिव्ह हाफ सायकल कन्सिडर करतो तेव्हा FM ची फ्रिक्वेन्सी ही कॅरियर पेक्षा नेहमी कमी असते. ते प्रिन्सिपल यूज करून इथं हे सर्किट कॅरियर फ्रिक्वेन्सीला ट्यून केलंय, हे सर्किट कॅरियर पेक्षा जास्त असणाऱ्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केलंय, अँड दिस T2 इट इज ट्यून टू द फ्रिक्वेन्सी विच इज लेस दॅन द कॅरियर. त्यामुळं जर FM मध्ये काही फ्रिक्वेन्सी चेंजेस झाली नाही तर तो सिग्नलची फ्रिक्वेन्सी कशा एवढी सेम असणार आहे? कॅरियर एवढी सेम असणार आहे. मग जेव्हा ती केस असते तेव्हा हे सर्किट ट्यून होतं, अँड इन दॅट केस आता ह्या सर्किटच्या आउटपुटला जे व्होल्टेज मिळतंय ते V1 कन्सिडर केलेलं आहे आणि ह्या सर्किटच्या आउटपुटला जे मिळतंय ते V2 कन्सिडर केलंय. मग जेव्हा FM सिग्नलची फ्रिक्वेन्सी काही चेंजेस होणार नाही, सो आय विल राईट हिअर, कारण हे बेसिक वर्किंग प्रिन्सिपल सगळ्यासाठी सेम आहे. लक्षात घ्या हे प्रिन्सिपल. 3 फ्रिक्वेन्सी आपण कन्सिडर करतोय आणि 3 सर्किट आपण कन्सिडर करतोय. ओके, 3 फ्रिक्वेन्सीज अँड 3 सर्किट. त्यातलं इनपुट सर्किट जे आहे ते कुठल्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केलंय आपण? इनपुट सर्किट इज ट्यून विथ द फ्रिक्वेन्सी विच इज इक्वल टू कॅरियर फ्रिक्वेन्सी. देन वरचा पार्ट जो आहे ट्रान्सफॉर्मरचा T1 दॅट वी हॅव ट्यून टू विच फ्रिक्वेन्सी? FC प्लस डेल्टा किंवा FC पेक्षा जास्त व्हॅल्यू असणाऱ्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केलेलं आहे. आणि सेकंड पार्ट जो आहे T2 that we have tuned to which frequency? FC minus del or FC minus delta. So these 3 frequencies if you consider, जेव्हा इनपुट सिग्नलच्या FM फ्रिक्वेन्सी, इनपुट सिग्नलच्या FM ची फ्रिक्वेन्सी ही कॅरियर पेक्षा कमी असणार आहे तेव्हा कुठलं सर्किट ट्यून होईल ह्या 3 पैकी सांगा मला. I will give here T2. space so that you will understand.
जेव्हा इनपुट FM ची फ्रिक्वेन्सी, इनपुट सिग्नल म्हणजे कुठला सिग्नल आपला इथं आलेला सिग्नल, ह्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी जर कॅरियर एवढीच असेल तर हे सर्किट ट्यून होईल आणि त्या केसमध्ये V1 and V2 will be same. There will not be any difference in the values of V1 and V2 and output voltage will be equal to 0 in that case. Okay. आता हे जे आहे हे अप्पर साइडचं आउटपुट व्होल्टेज V1 आहे, लोअर साइडचं V2 आहे and VO we are getting V1 minus V2. मग जेव्हा ह्या FM ची फ्रिक्वेन्सी कॅरियर एवढीच असेल म्हणजे याचा अर्थ काय झालाय, त्याच्यामध्ये काहीच मॉड्युलेशन झालेलं नाही. So in that case this circuit will get tuned, V1 and V2 will be equal and V0 will be equal to 0. This case we are not interested in. कारण त्या केसमध्ये काय असणार आहे, याचा अर्थ मॉड्युलेशन तिथं झालेलं नाही. आता जेव्हा इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी म्हणजे इथे इनपुटला आलेल्या FM ची फ्रिक्वेन्सी कॅरियर पेक्षा जास्त असेल, याचाच अर्थ मॉड्युलेटिंग सिग्नल मधलं ते पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे का निगेटिव्ह हाफ सायकल आहे? पॉझिटिव्ह. मॉड्युलेटिंग सिग्नल मधलं पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. मग त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला हा T1 आहे तो ट्यून होतो आणि ह्या T2 चा आउटपुट त्या केसमध्ये काय होतं, आपल्याला कमी मिळतं. सो वी कॅन राईट द कंडिशन दॅट व्हेन input FM frequency is greater than FC, in that case T1 will be tuned with that frequency. मग त्या केसमध्ये V1 ची व्हॅल्यू जास्त असेल आणि V2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, कमी असणार आहे. सो ऑब्विसली वॉट एव्हर VO we will get at the output that will be V1 minus V2. मग ह्या VO ची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल का निगेटिव्ह मिळेल? आता जी केस आपण डिस्कस केली आहे त्याच्यामध्ये V1 इज ग्रेटर, कारण हे सर्किट ट्यून होणार आहे. मग V1 ची व्हॅल्यू ही V2 पेक्षा जास्त असेल. सो VO व्हॅल्यू विल बी ऑल्सो पॉझिटिव्ह. म्हणजे ही जी काही फ्रिक्वेन्सी आहे इनपुटला त्याच्या इक्विव्हॅलंट फ्रिक्वेन्सी मध्ये आपल्याला आउटपुट व्होल्टेज तिथं मिळतं ह्या केसमध्ये. नाव इन थर्ड केस व्हेन, सो आय विल राईट हिअर द 3 केसेस. केस फर्स्ट काय बघितले आपण, दॅट इनपुट फ्रिक्वेन्सी किंवा इनपुट FM फ्रिक्वेन्सी इज सेम ॲज कॅरियर. मग त्यावेळेस काय होईल, V1 इज इक्वल टू V2 आणि VO विल बी इक्वल टू हाऊ मच इन दॅट केस, VO विल बी इक्वल टू 0. देन केस 2, व्हॉट इज द केस 2? इनपुट फ्रिक्वेन्सी काय बघितली आपण त्याच्यामध्ये, सांगा मला. इनपुट FM ची फ्रिक्वेन्सी ही FC पेक्षा काय आहे, FC ग्रेटर. हा पहिल्या केसमध्ये इट इज इक्वल टू FC, तेव्हा V1 V2 सेम, VO 0 मिळेल आपल्याला. केस सेकंड व्हेन इनपुट फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन FC, त्या कंडिशनला आपलं कुठलं सर्किट ट्यून होतंय, हे वरचं सर्किट ट्यून होतंय. त्यामुळे V1 ची व्हॅल्यू काय असणार आहे, V2 पेक्षा जास्त असणार आहे. ग्रेटर. सो इन दॅट केस दिस V1 विल बी ग्रेटर दॅन V2. मग V1 V2 पेक्षा जास्त असेल तर V0 ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला ह्या केसमध्ये, we will get some positive value. आणि केस 3 आपण काय कन्सिडर करू, I will just copy it, you tell me changes. Input frequency is less than FC. Input frequency is less than FC. त्या केसमध्ये काय होईल, आपलं T2 चा पार्ट त्याच्यामध्ये ट्यून होईल. मग V1 will be less than V2. So VO will be having which value? Negative. It will be having the negative value. या 3च केसेस आहेत. ते जरी डिस्क्रिप्शन कितीही अवघड वाटलं आणि ते सगळं तुम्हाला नाही लिहिता आलं तरी तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी बस. 2 स्लोप डिटेक्टर म्हणजे 2 कॉम्बिनेशन आहे तिथं, 2 टँक सर्किट किंवा 2 ट्युनिंग सर्किट आणि 2 डिटेक्टर. यातला एक आहे तो कॅरियर पेक्षा जास्तला ट्यून केला, एक आहे तो कॅरियर पेक्षा कमीला ट्यून केला. त्यामुळे त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला इथं V1 V2 मिळतात. आणि बरोबर इथं जेव्हा फ्रिक्वेन्सी जास्त असते तेव्हा आउटपुट पॉझिटिव्ह मिळतं, फ्रिक्वेन्सी कमी असते तेव्हा आउटपुट निगेटिव्ह मिळतं. सो वी आर गेटिंग द आउटपुट voltage which is in proportionate with modulating signal. कारण ही फ्रिक्वेन्सी होतानाच कशाच्या अकॉर्डिंगली चेंज झालेली आहे,
मॉड्युलेटिंग सिग्नलच्या व्होल्टेजनुसार. ओके, सो वी आर एबल टू गेट दिस आउटपुट इन द बॅलन्स स्लोप डिटेक्टर. Okay, so that is the working principle of balanced slope detector. Same it is given here. की कुठल्या ह्याला फ्रिक्वेन्सी असेल तर कुठलं सर्किट आपलं ट्यून होतं. ओके, मग आता पुढचे जे 2 पॉइंट आहेत, सो ऑब्विसली हियर इफ यू कंपेअर दिस टू स्लोप डिटेक्टर अँड बॅलन्स स्लोप डिटेक्टर, वेअर यू आर गेटिंग द गुड रिझल्ट? दोन्हीमध्ये वर्किंग प्रिन्सिपल सेम आहे, फक्त डिफरन्स काय आहे की ह्याच्यामध्ये एकच आपण कॉम्बिनेशन वापरतो आणि ह्याच्यामध्ये 2 वापरलेले आहेत. सो विच वन इज गिव्हिंग गुड परफॉर्मन्स इन दिस टू, स्लोप और बॅलन्स स्लोप? Balanced slope. बॅलन्स स्लोप डिटेक्टर. आता हे जे पुढचे 2 पॉइंट आहेत, पोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर आणि रेशो डिटेक्टर, ह्याच्यामध्ये ह्याचं कॉम्बिनेशन ऑलमोस्ट 80%. द डायग्राम यू विल फाइंड सेम ॲज दॅट ऑफ बॅलन्स्ड स्लोप डिटेक्टर. फक्त ह्याच्यामध्ये एक कॅपॅसिटर ऍड केलेला असतो आपण, ज्याच्यामुळे त्याची इफिशियन्सी वाढते, आणि ह्याच्यामध्ये एक चोक. सो हॅव यू स्टडीड दॅट चोक डिव्हाइस? व्हॉट इज द यूज ऑफ चोक डिव्हाइस इन सर्किट? CHOKE. चोकचं फंक्शन बघितलंय का तुम्ही? तो बेसिकली AC ब्लॉक करतो आणि DC फक्त ट्रान्समिट करतो. ओके, तर तेवढेच डिफरन्स आहेत त्या डायग्राम मध्ये. That point we will see now. Okay, so now we will go to the third type, Foster-Silly discriminator. Okay, so we will start with that third type of FM detector, Foster-Silly discriminator. Okay, ह्याचे काही व्हिडिओज आहेत, that also I will share with you. Just 1 minute. Just a minute. See, this is additional that diagram or waveform is there. So we will go just to the circuit diagram. Okay, so Foster-Silly discriminator मध्ये पहिल्यांदा त्याची सर्किट डायग्राम ड्रॉ करायची. So what here, if you see the circuit diagram of Foster-Silly discriminator, it is almost same as that of the balanced slope detector. Okay, so we will see here, this is primary tank circuit. म्हणजे इनिशियल जे आहे हे कशाशी ट्यून केलेलं असणार आहे? हे LC सर्किट. दिस विल बी ट्यून्ड विथ द कॅरियर फ्रिक्वेन्सी. दिस विल बी ट्यून्ड विथ FC प्लस डेल. So it will be tuned with the frequency which is greater than carrier, and this will be tuned with the frequency which is less than the carrier frequency. आणि इथं काय केलेलं आहे फक्त ऍडिशनली, प्रायमरी टँक सर्किट कन्सिस्ट ऑफ C1 अँड L1. हा कॅपॅसिटर आणि हा चोक जो आहे तो याच्यामध्ये ऍडिशनली ऍड केलेला आहे. सो व्हॉट इज इट्स फंक्शन दॅट वी विल सी. ओके, सो इफ यू कम्पेअर दिस डायग्राम अँड प्रिव्हियस डायग्राम, बघा आता हे सर्किट, ह्याच्यामध्ये काय होतं, इथं इनपुटला इंडक्टर कॅपॅसिटर आहे, सगळं आहे. फक्त इथं ह्या सर्किट मध्ये इथे एक चोक ऍड केलाय आणि ह्या प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये काय केलेलं आहे, कॅपॅसिटर ऍड केलेलं आहे. बाकी सगळी डायग्राम, दिस डायग्राम अँड Foster-Silly discriminator diagram, it is same. Okay, so we will just go to that point. See, this is Foster-Silly discriminator. If you compare this, all other components are same. बघा इथं प्रायमरी आहे सर्किट, इथं ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी मधला अप्पर पार्ट आहे, इथं ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी मधला लोअर पार्ट आहे. जस्ट हिअर
another tank circuit it is used. Here AM detector is used. Here also the AM detector is used. फक्त दोन कंपोनंट ह्याच्यामध्ये ऍडिशनली ऍड केलेले आहेत. इथला एक कॅपॅसिटर, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरीच्या मध्ये एक कॅपॅसिटर इथं ऍड केलेला आहे आणि ह्याच्या सेकंडरी मधून आउटपुट व्होल्टेजला कनेक्ट करून एक RFC choke or that RFC coil it is added, and this is again decreasing the effect of AC components present at the output. So we will see the function of the Foster-Cili discriminator. Okay, so figure shows the typical Foster-Cili discriminator. The primary tank circuit consists of C1 and C2. Sorry, C1 and L1. C2 and L2 form the secondary tank circuit. Both tank circuits are tuned to the central frequency of the incoming FM signal. म्हणजे हे जे हे सर्किट आहे हे कॅरियरला ट्यून केलेलं आहे. ओके, देन चोक. सो दिस इज द ऍडिशनल पार्ट. बाकीचं सगळं डिस्क्रिप्शन सेम तुम्ही लिहा जसं आपण ह्याच्यामध्ये लिहिलं होतं बॅलन्स स्लोप डिटेक्टर मध्ये. सेम डिस्क्रिप्शन यू हॅव टू राईट. नाउ वी विल सी व्हॉट इज द फंक्शन ऑफ चोक. Choke L3 is the DC return path for diode rectifiers D1 and D2. ह्या D1 आणि D2 हे जिथं कनेक्ट होतात एकमेकांना त्याच्यामधून एक टर्मिनल घेऊन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीच्या मध्ये आपण चोक कनेक्ट केलेला आहे. ओके, सो दॅट इज अगेन इन्क्रीजिंग द इफिशियन्सी ऑफ DC करंट आउटपुट इन द final output of this Foster-Cili discriminator. Resistors R3 and R4 are the load resistors and are bypassed by C3 and C4 to remove the RF. RF means it is higher frequency components. आपल्याला कायम RF चे component remove करायचे असतात because RF means it is high frequency आणि रिसिव्हरला आपण मॉड्युलेटिंग सिग्नल रिकव्हर करतो. म्हणजे ऑलवेज frequency of the component in receiver or at demodulator that should be always low. Means it should be audio frequency. त्यामुळे RF चा इफेक्ट त्याच्यामधून काढून टाकायचा आपल्याला. That's why we have used these capacitors C3 and C4. Okay. To obtain the different phase signals, a connection is made to the primary side of the transformer using a capacitor, and this is taken to the center tap of the ट्रान्सफॉर्मर. म्हणजे हे दोनच गोष्टी इथे ऍडिशनली वापरलेल्या आहेत. ह्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी मधून ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीच्या मध्ये एक कॅपॅसिटर कनेक्ट केलाय ज्याच्यामुळे ह्याची फेज इफिशियन्सी जी आहे किंवा द फेज डिफरन्स बिटवीन दीज टू पॉइंट्स इन द सेकंडरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर दॅट इज इन्क्रीज. आणि ह्या आउटपुट सर्किट मधल्या जर काही चुकून RF फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स प्रेझेंट असतील तर ते RF फ्रिक्वेन्सी कंपोनंट काढून टाकण्यासाठी आपण इथं चोक वापरलेला आहे. हे दोनच फक्त डिफरंट ऍडिशनल थिंग्स ह्याच्यामध्ये लिहायच्या. रिमेनिंग वर्किंग प्रिन्सिपल इट विल बी सेम. इथं सुद्धा असंच होणार आहे. जेव्हा इनपुट फ्रिक्वेन्सी कॅरियर एवढी असेल तेव्हा हे इथं VA आणि VB बोथ द व्होल्टेजेस विल बी सेम अँड आउटपुट VAB विल बी इक्वल टू 0. इथं फक्त नोटेशन वेगळे वापरलेले आहेत व्होल्टेजेस साठी. इनपुट फ्रिक्वेन्सी जर कॅरियर पेक्षा जास्त असेल तर हे सर्किट ट्यून होईल. दिस VA विल बी ग्रेटर दॅन VB अँड आउटपुट विल बी पॉझिटिव्ह. हिअर ऑल्सो इफ इनपुट फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन कॅरियर दिस सर्किट विल बी ट्यून. VA विल बी लेस, VB विल बी मोर अँड आउटपुट विल बी निगेटिव्ह. बाकी सगळं फंक्शनिंग सेम आहे. फक्त ऍडिशनल हे जे दोन कंपोनंट वापरलेले आहेत ते का वापरलेले आहेत दॅट यू हॅव टू एक्सप्लेन. ओके, तो सेम पुढे जे दिलेलं आहे ते सेमच फंक्शन दिलेलं आहे की जर अनमॉड्युलेटेड कॅरियर अप्लाय झाली तर दोन्ही डायोड कंडक्ट होतात, दोन्हीकडचे व्होल्टेजेस इक्वल असतील अँड नो आउटपुट व्होल्टेज विल बी प्रेझेंट. ही कंडिशन आहे जेव्हा ह्या इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी कॅरियर पेक्षा जास्त असते तेव्हा हा डायोड कंडक्ट होतो. VA ची व्हॅल्यू वाढते, VB ची व्हॅल्यू कमी होते. सो ऑल दॅट थ्री कंडिशन्स यू हॅव टू एक्सप्लेन सेम
फक्त ह्याच्यामध्ये हे जे दोन कंपोनंट आपण वापरलेले आहेत, what is use of that component, that only it is the additional thing in the Foster-Cili discriminator. ओके, RF चा इफेक्ट आता कुठल्याही डीमॉड्युलेटर मध्ये आपल्याला कुठला सिग्नल मिळतो फायनल आउटपुटला? which signal we are getting as the final output signal in any demodulator circuit? Which signal we are finally getting in any demodulator circuit? Yes. कुठल्याही डीमॉड्युलेटर मध्ये फायनल आउटपुट सिग्नल कुठला असतो आपल्या सर्किट मध्ये? मॉड्युलेटिंग सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नल. म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी ही कमी असते. सो आवर एक्सपेक्टेड सिग्नल्स फ्रिक्वेन्सी इन डीमॉड्युलेटर इज लो फ्रिक्वेन्सी सिग्नल. मग जर स्टिल इफ सम हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स आर प्रेझेंट इन दिस अचीव्ड आउटपुट, to remove that high frequency signal, this choke it is used. That is additional thing you have to write. इथं हा कॅपॅसिटर वाढल्यामुळं त्याची फेज कॅरेक्टरिस्टिक्स इम्प्रूव्ह होते आणि स्लोप एरर जो आहे तो रिमूव्ह होतो टोटली. आणि इथं हा चोक कशासाठी वापरलेला आहे आपण? टू रिमूव्ह द इफेक्ट ऑफ RF फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स. पहिल्यामध्ये जरी काही चुकून हाय फ्रिक्वेन्सी कंपोनंट प्रेझेंट असतील रिसिव्हर मध्ये किंवा डीमॉड्युलेटेड सिग्नल मध्ये, तर त्या RF फ्रिक्वेन्सी कंपोनंट्सला रिमूव्ह करण्यासाठी हा इथं चोक यूज केलेला आहे. बाकी सगळं डिस्क्रिप्शन सेम लिहायचं. हे दोन फक्त पॉइंट्स तुम्हाला त्या डायग्राम मध्ये ऍड करावे लागतील. ओके, दॅट इज द फंक्शन ऑफ दिस फोस्टर-सिली डिस्क्रिमिनेटर. ओके, मग ह्याच्यामध्ये हे त्यांनी फेजर डायग्राम दाखवलेले आहेत. ह्या काय काढायची एक्झाम मध्ये गरज नाहीये. फक्त यू हॅव टू ड्रॉ दिस सर्किट डायग्राम अँड यू हॅव टू राईट डाऊन द वर्किंग इट इज सेम एज दॅट ऑफ बॅलन्स स्लोप डिटेक्टर. फक्त हे दोन कंपोनंट ऍडिशनली काय यूज केलेले आहेत दॅट यू हॅव टू एक्सप्लेन. ओके, सो देन advantages, disadvantages are given. Advantages that it offers good level of performance and reasonable linearity. Simple to construct using discrete components. It provides higher output than the ratio detector. It provides a more linear output, that is lower distortion than ratio detector. Disadvantages: it does not easily lend itself to being incorporated with an integrated circuit. म्हणजे कुठल्याही IC सोबत हा इझिली ट्यून होऊ शकत नाही. Cost of the transformer it is high. Narrower bandwidth than the ratio detector. Bandwidth जी ह्याच्यामुळे प्रोव्हाइड होते ती bandwidth ह्याची कमी असते. Okay, so there will not be comparison asked. So these advantages, disadvantages, additionally you can write, but the main thing you have to write that this circuit diagram and its explanation. 4 मार्काला क्वेश्चन विचारला तर that much points only you write, and if it is asked for 6 marks you can go for advantages and disadvantages. These diagrams are optional, not required to draw this फेज डायग्राम्स. फेजर डायग्राम्स आहेत ह्या फोस्टर-सिली डिस्क्रिमिनेटरच्या. ह्या तुम्हाला समजणार नाही सध्या. ओके, सो यू नीड नॉट टू ड्रॉ दिस डायग्राम्स, जस्ट सर्किट डायग्राम अँड एक्सप्लेनेशन यू हॅव टू ड्रॉ फॉर द फोस्टर-सिली डिस्क्रिमिनेटर. ओके, देन द नेक्स्ट टाइप दॅट इज द रेशो डिटेक्टर. ओके, आता जे पुढचं सर्किट आहे ते रेशो डिटेक्टर सर्किट आहे. आता तुम्ही मला सांगा फक्त रेशो डिटेक्टरची ही डायग्राम आणि आपली फोस्टर-सिली डिस्क्रिमिनेटरची डायग्राम ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? सगळे पॉइंट एकमेकांशी रिलेटेड आहेत पुढचे. बॅलन्स स्लोप डिटेक्टर मध्ये सिंगल कॉन्फिगरेशन होतं, त्याला जर डबल मध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला बॅलन्स स्लोप डिटेक्टर मिळाला. बॅलन्स स्लोप डिटेक्टर मध्ये एक कॅपॅसिटर आणि चोक ऍड करून आपण कुठलं सर्किट बिल्ड केलं? फोस्टर-सिली डिस्क्रिमिनेटरचं. Now there is slight difference in the diagram of Foster-Sill discriminator and ratio detector. So here I have shown the diagram of ratio detector circuit. So what is the difference? You just tell me in that Foster-Sill discriminator circuit and this ratio detector circuit. Only 1-2 changes are there in that two circuits. Remaining all function it is same. Tell me what is the difference. At least try to tell.
बघा आतापर्यंतच्या डायग्राम डायट D2 हे रिव्हर्स आहे. याच्यामध्ये डायोड D2 म्हणजे ह्याच सर्किट मधला डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलेला आहे. अजून काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? पहिल्या डायग्राम मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? व्हॉट इज द डिफरन्स? आता इथं याच्या आधीचा बघा, पोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर, बॅलन्स स्लोप डिटेक्टर. इथं हा डायोड फॉरवर्ड बायस होता, इथं हा डायोड रिव्हर्स बायस आहे. हा पहिला डिफरन्स आहे. आणि ऍडिशनल याच्यामध्ये काय अजून की आतापर्यंत आपण फायनल आउटपुट व्होल्टेज हे लास्टच्या दोन टर्मिनल मध्ये घेत होतो. म्हणजे इथं जो काय असेल VA आणि इकडचा VB, ह्या दोन्ही मधला जे काही पॉइंट असेल, अक्रॉस दिस टू पॉइंट्स वी हॅव टेकन द final output voltage, whereas in case of ratio detector, where the final output voltage is taken centrally, it is taken in between these capacitors and resistors. Okay, so if you compare that two diagrams, हे जे आहे सर्किट ह्याच्यामध्ये इथं फायनल घेत होतो आपण. आता काय केलेलं आहे रेशो डिटेक्टर मध्ये, हे जे दोन पॉइंट आहेत रेजिस्टरचे आणि कॅपॅसिटरचे, ह्या लाईनला मध्ये ब्रेक करून अक्रॉस दिस टर्मिनल्स वी आर टेकिंग द फायनल आउटपुट व्होल्टेज. आणि इथं काय केलेलं आहे आपण, इथं वन मोर कॅपॅसिटर इट इज युज्ड. ओके, दॅट इज द डिफरन्स बिटवीन द फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर अँड रेशो डिटेक्टर. सो सी, हे तर सेम आहे. इनपुट सर्किट, देन अप्पर पार्ट ऑफ सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर, लोअर पार्ट ऑफ सेकंडरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर. आणि हा जो कॅपॅसिटर इथून इथं कनेक्ट केला होता आपण फोस्टर सिली मध्ये, तो कुठं कनेक्ट केलेला आहे? इथून ह्या चोकच्या पॉइंटला कनेक्ट केलेला आहे. ओके, सो दीज आर द डिफरन्सेस. सो वी विल सी द रेशो डिटेक्टर सर्किट इज ऑलमोस्ट सेम एज फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर except the following modifications. What are the modifications? Diode D2 is reversed in the direction. हा D2 आहे तो reverse bias केलेला आहे. A large capacitor C9 is connected across the output voltage of the two diodes. हा जो आहे हा ऍडिशनली हा C9 इथं कनेक्ट केलेला आहे, जो आतापर्यंतच्या सर्किट मध्ये नव्हता. आतापर्यंतच्या सर्किट मध्ये इथं फायनल दोन पॉइंटच्या मध्ये आपण आउटपुट व्होल्टेज घेत होतो, पण इथं लास्टच्या दोन पॉइंट मध्ये आपण कॅपॅसिटर कनेक्ट केलाय आणि हे जे दोन टर्मिनल आहेत ह्याच्यामध्ये आपण फायनल आउटपुट व्होल्टेज इथं मेजर करतोय. ओके, सो द आउटपुट व्होल्टेज ऑफ द डिटेक्टर इज टेकन अक्रॉस द पॉइंट्स P अँड Q. ह्या दोन पॉइंटच्या मध्ये आपण फायनल आउटपुट घेतोय. देन these are the three changes. All other points are same. Then the primary and secondary circuits are tuned to carrier frequency, and C3 is acting as a coupling capacitor and L3 is acting as a RFC element. So this one, हा जो additional आपण C3 कनेक्ट केला होता तो इथून इथं कनेक्ट करायच्या ऐवजी इथं कुठं कनेक्ट केलेला आहे? आपण इथं केलेला आहे. and this RFC it is same. Okay, so remaining all the principle it is सेम. फक्त याच्यामध्ये काय होतं, हा जो इथं कॅपॅसिटर चार्ज केलेला आहे लास्टला किंवा लास्टच्या पॉइंट मध्ये जो इथं कॅपॅसिटर ऍड केलेला आहे, त्यामुळं इन फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर, ओके, आय विल जस्ट राईट हिअर व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर. फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर मध्ये काय होतं, आउटपुट voltage in Foster Cili discriminator, whatever is the output voltage that is slightly affected by amplitude of input signal. Okay, so in Foster Cili discriminator, whatever is the final output voltage that is slightly affected by amplitude of the input
सिग्नल. हा एक फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटरचा ड्रॉबॅक आहे. सो दिस इज द ड्रॉबॅक ऑफ फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर की इनपुट सिग्नल मध्ये जर एम्प्लिट्यूड चेंज झालं तर त्याचा इफेक्ट आउटपुट वरती थोड्याफार प्रमाणात होतो. सो दिस ड्रॉबॅक इट इज रिमूव्ड इन केस ऑफ द रेशो डिटेक्टर. हा जो ड्रॉबॅक आहे तो रेशो डिटेक्टर मध्ये रिमूव्ह केला जातो. ओके, आणि तो कशामुळे रिमूव्ह होतो इथं, दॅट इज गिवन दॅट इज बिकॉज ऑफ दिस C9 वॉट एव्हर वी हॅव यूज. म्हणजे जरी इनपुटच्या सिग्नल मध्ये काही एम्प्लिट्यूड व्हेरिएशन्स आले तर त्या एम्प्लिट्यूड व्हेरिएशन्सच्या अकॉर्डिंगली आपला C9 इथं चार्ज आणि डिस्चार्ज होतो. त्यामुळे जरी इथं एम्प्लिट्यूड चेंज झालं तरी VO1 आणि VO1 अँड VO2 दॅट टू व्होल्टेजचा जो रेशो आहे दॅट रेशो ऑल्सो अकॉर्डिंगली चेंजेस अँड दिस कॅपॅसिटर इट इज चेंज्ड. This capacitor it is charged if there are any changes in the input signals amplitude. म्हणजे हा जो मेन आहे ड्रॉबॅक की फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर मध्ये आउटपुट व्होल्टेज एफेक्ट होतं जर इनपुट व्होल्टेज मध्ये स्लाइटली एम्प्लिट्यूड चेंज झालं तर तो ड्रॉबॅक रेशो डिटेक्टर मध्ये रिमूव्ह केला जातो विथ द हेल्प ऑफ दिस कॅपॅसिटर and by connecting this coupling capacitor between these 2 points. So same point it is given here. The primary and secondary circuits are tuned to carrier frequency. C3 is coupling capacitor, L3 is RFC element C. The two generated frequency dependent output voltages are applied to the two diodes D1 and D2. The capacitor C9 has large value which charges the peak value of the voltage across L2 and due to large time constant it holds this voltage. The effect of any amplitude variations due to noise and other interference is minimal on the other charge of the capacitor C9 and the voltage remains constant. Okay, so this you can summarize at. आता हे जे पॉइंट्स आहेत लास्टचे तुमचे 4 स्लोप डिटेक्टर, बॅलन्स स्लोप डिटेक्टर, फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर आणि रेशो डिटेक्टर. These notes I will provide you specifically or I will add additional notes for these 4 points specifically. ह्यात थोडंसं जास्त डिस्क्रिप्शन आहे त्यात तुम्हाला काय काय पॉइंट्स यातले समजणार नाहीत. त्यामुळे जेवढे पॉइंट ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत की जर फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर मध्ये कसं होतं की जर इनपुट सिग्नल मध्ये काही एम्प्लिट्यूड व्हेरिएशन्स आले नॉइज मुळे असू द्या किंवा इतर काही कारणामुळे असू द्या तर त्याचा इफेक्ट आउटपुट वरती होतो. पण इथं हा C9 कॅपॅसिटर यूज केल्यामुळे काय होतं की जरी इनपुटच्या एम्प्लिट्यूड मध्ये काही चेंजेस झाले तर त्या अकॉर्डिंगली हा कॅपॅसिटर चार्ज आणि डिस्चार्ज होतो. अँड बिकॉज ऑफ यूज ऑफ दिस कॅपॅसिटर रेशो बिटवीन दिस VO1 अँड VO2 रिमेन्स कॉन्स्टंट. त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे रेशो डिटेक्टर circuit. So in simple language I will give you notes for this particular last 4 points. Okay, 2 पॉइंटच्या तर आहेच आहेत तुमच्या नोट्स मध्ये. नोट्स मधला तुम्ही स्लोप डिटेक्टर ऍज इट इज घेऊ शकता, बॅलन्स स्लोप डिटेक्टर घेऊ शकता. फक्त जे फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर आणि रेशो डिटेक्टर आहे ते ह्या पॉइंट्स मधले काही काही सेंटेन्सेस किंवा सम ऍडिशनल पॉइंट्स you may not be able to understand. So for these 2 points I will provide you the separate notes in the simple language. Okay, last एक sentence फक्त बघू आपण. In this circuit sum of voltages VO1 and VO2 always remains constant but ratio changes depending on the signal frequency. म्हणजे हे जे काही एम्प्लिट्यूड व्हेरिएशनचा ड्रॉबॅक आहे फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर मधला तो ह्याच्यामध्ये रिमूव्ह केला जातो. सो इफ यू कम्पेअर दॅट 4 सर्किट्स स्लोप डिटेक्टर, बॅलन्स स्लोप डिटेक्टर, फोस्टर सिली आणि रेशो डिटेक्टर ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स आपल्याला रेशो डिटेक्टर ह्या सर्किटचा मिळतो. ओके, सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ द डिटेक्टर्स. ह्या 2च्या मी तुम्हाला नोट सेपरेटली ऍड करून त्या नोट्स परत अपलोड करते. फक्त 5व्या चॅप्टरचा तेवढा पॉइंट राहिलेला आहे नोट्स मध्ये. For remaining all chapters I have uploaded the notes. Okay, so these
two points are somewhat critical to understand. I will share some additional videos for that point. Still, if you are not getting, we will revise it at the time of the revision. Okay, पण at least basic concept तरी समजलाय तुम्हाला फोस्टर सिले आणि रेशो डिटेक्टरचा. Yes. Am I audible? येस मॅम. काय डिफरन्स आहे ह्या सर्किटमध्ये पुढच्या सर्किटमध्ये आणि त्याच्यामुळे काय ऍडव्हान्टेज होतो? ह्या दोन सर्किटमध्ये काय डिफरन्स आहे ज्याच्यामुळे ह्याचा परफॉर्मन्स वाढतो? अशा ऍडिशनल कंपॅरेटिव्हली थोडंसं ते 4 सर्किट स्टडी करा सो दॅट यू विल फाइंड इट इझी टू रिमेंबर. ओके, सो एनी पॉइंट टू बी डिस्कस्ड? I will just extend for 2 minutes. Okay, so here as per our sequence we have completed the syllabus, but in revision we will revise all the important points किंवा जे काही critical points आहेत किंवा आपण जेव्हा चालू करू तेव्हा before 2 days you can give your inputs and accordingly we can revise that particular point by giving more time. Okay, anything you want to discuss? Revision कशी घ्यायची आहे तुम्हाला? तुम्ही थोडासा विचार करा and in that sequence you tell me. Madam. Tomorrow we will discuss on that point. हॅलो, हा बोला. हा बोला. ज्या टॉपिक वर IC घेणार आहे त्या टॉपिकचं रिव्हिजन घेतलं तर बरं. हा तसंच घेऊ आपण, तेच म्हणलं ना मग. आज तुम्हाला आता मी ते फायनली एकदा विचारून सांगते CC ना. Also I will ask to IC coordinator and I will tell you. ज्या चॅप्टरवर IC आहे तेच आपण रिवाइज करू आधी. ओके, दॅट इज गुड. ओके, सो ह्याच्या मी नोट्स देते तुम्हाला ह्या लास्टच्या 2 पॉइंटच्या सिम्पल लँग्वेज मध्ये. हे थोडंसं जे नेटवरती डिस्क्रिप्शन आहे किंवा कुठलंही तुम्ही बघितलं बुक मधलं तरी ते डिस्क्रिप्शन थोडंसं अवघड आहे. सो आय विल keep the necessary things there which you can understand by reading, and that points only you can write in the exam. But circuit diagram you have to draw correctly. Explanation I will simplify, but circuit diagram मध्ये काय चेंजेस आहेत प्रत्येक डायग्राम मध्ये ते लक्षात घ्या. आणि हा थोडासा अवघड आहे पॉइंट, परत आपण रिव्हिजनच्या वेळेस रिपीट करू. ओके, सो टुमॉरो we will take the practical. 2-3 practicals are remaining, so we will complete that practicals in 2-3 days. Okay, so we will stop here. You just put your roll number in the chat box and you can leave the meeting.